भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी सर्व उपस्थित आहे। बाबांना माझ्या प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे आम्हाला सर्वांना प्रेम देणारे आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणी सेठ उपरीकर या ठिकाणी उपस्थित आहे। मातोश्रीला माझ्या प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष प्रवीण लक्ष्मणजी उराळे साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे संचालक टीकारामजी भेंडारकर साहेब, शाखा उमरठ येथील सन्माननीय उपाध्यक्ष जोडेजी, सचिव कमलाकरजी, त्यांचे सर्व सहकारी, आदरणीय मंचावर विराजमान सर्व आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच, या गावातील प्रथम नागरिक सरपंच महोदय, या गावातील पोलीस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, राजनैतिक पक्षातील सर्व नेते मंडळी, आदरणीय समस्त सेवक सेविका, आई बहिणी, बाळगोपाळ, या सर्वांना माझ्या प्रणाम। आजच्या या गावामध्ये आमच्या विक्रमदादा देशमुख यांच्या सासूबाई आणि यांची माय यांना सुद्धा प्रणाम। मग वेगळं करावं लागेल ना त्यांना, नाही तर मग घरी गेल्याबरोबर झगडा बी करेल नाही का, मग त्यांना करता वेगळा। आणि आमच्या सोबत काही आमच्या अर्धांगिनी, यांच्या अर्धांगिन्या ज्या सोबत आल्या, जी मातृशक्ती, जी आमची शक्ती आहे, त्या आमच्या सर्व या डाव्या हातावर महिला मंडळी बसलेल्या त्या सर्वांना सुद्धा माझ्या प्रणाम। आणि या ठिकाणी पुष्कळचं या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी झालं आहे। कार्यक्रम 5 वाजेपर्यंत चालत असतो आणि थोडंसं कमी असं वाटते की बा बहुतेक मार्गदर्शक या ठिकाणी येतात, परंतु त्यांचे मार्गदर्शक या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी असते आणि त्याच्यामुळे काही लोकांचे मार्गदर्शन होऊ शकत नाही आणि त्याला उपाय नाही। आणि आपण 2 दिवसच्या 2 दिवसच्या कार्यक्रमही ठेवू शकत नाही, हेही आपल्याकडे आहे। परंतु असेल जेवढाही प्रसाद मिळाला आम्हाला तेवढं भरपूर आमच्या जीवनासाठी। आम्ही या मार्गात याच्या आधी माझ्या पत्नीने तुम्हाला सांगितलं की आम्ही कशा करता या ठिकाणी मार्गात आलो, ते सत्यबाब आहे। मार्ग जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत मार्ग मिळत नाही, ही या मार्गाची ख्याती आहे। कोणतंही कारण असेल, लहान असेल, मोठं असेल, दुःख असेल नसेल, पण काहीतरी कारण त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे, तेव्हाच हा मार्ग आपल्याला मिळतो। आणि महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे नशीब, ज्यांचे भाग्य खूप उज्ज्वल असते, अशाच लोकांना हा मार्ग मिळते, हे तेवढं सत्य आहे। आम्ही मार्गात आलो, प्रथम दिवस आला, त्या प्रथम दिवसाची आठवण ठेवून मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये पुढं वाढत असतो। प्रथम दिवसाची एकाच दिवसाची आठवण ठेवली मी ना, की मी मार्गामध्ये गेलो, मी एकच वचन दिलं, शब्द दिला बाबांना। लोक म्हणतात हा मार्ग आपल्याला फुकटात मिळाला, परंतु नाही मिळाला। करोडो रुपये देऊ, अरबो रुपये खर्च करून आम्हाला मार्ग मिळाला नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त ज्याची आम्ही किंमत लावू शकत नाही, आणि तो आहे म्हणजे शब्द, तो आहे म्हणजे आपला वचन। आपण वचन दिलं त्या बाबाला, मोरिये जिये भगवत नाम, हा शब्द दिला, हा वचन दिला, आणि तेव्हा त्या मार्गदर्शकांनी आपल्याला त्या शब्दाच्या काठी आपल्याला त्या कार्याची सुरुवात करण्याला, आपल्याला शब्द दिवशी आपली कार्य सुरुवात करण्यास सांगितली, आणि आपण ते केलं। कोणी वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षामध्ये त्याग झाला, नवभग्न झाले, आणि आपण आपलं दैनंदिन जीवन जगत आहोत।
दैनंदिन जीवन जगत असताना जर आम्ही तर पहिल्या दिवसाची आठवण जर विसरलो तर आम्हाला कुठंतरी काही ना काही फरक जाणवेल. परंतु जास्त जर समजा त्या शब्दाची त्या प्रथम दिवसाची जर आठवण ठेवली नाही आणि आपण विसरत जर गेलो तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जर कमतरता जर येत असेल तर ते तुम्ही जीवनामध्ये कधी समजू शकणार नाही आणि अंती समजाल केव्हा, जेव्हा तुमच्या संपूर्ण नाईटनाट होऊन जाईल. आणि म्हणून प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ तुमच्या जीवनाची तुमच्या कुटुंबाची एक एक क्षण एक एक पाऊल टाकत असताना फुकून तुम्हाला ते पाऊल टाकायचे आहे. कोणी म्हणतात 33 कोटी, कोणी म्हणतात 36 कोटी देवी देवता आहे. परंतु ते आम्ही त्यावेळीशी पूजन करत होतो, त्यावेळीशी मानत होतो, देवाला मानत होतो. देव होता, आहे आणि राहणार आहे. परंतु त्या देवाची त्या भगवंताची आराधना कशी करावी, त्याची जोपासना कशी करावी ही कोणत्या संतांनी आम्हाला सांगितलं नाही, समजून सांगितलं नाही. आणि समजून सांगितलं असेल तर ते अंमलामध्ये आपण आणले नाही. परंतु महानपैकी बाबा जुमदेजी जे चौथा वर्ग शिकलेले होते, तुमच्या आमच्यासारख्या ग्रॅज्युएट लोकांना, डॉक्टर लोकांना, MBBS लोकांना साध्या शब्दामध्ये साध्या भाषेमध्ये त्या महानपैकी बाबा जुमदेजीने तुम्ही आम्हाला समजून सांगितलं. आम्ही समजलो आणि त्या भगवंताच्या त्या बाबांच्या तत्वशब्द नियमाच्या आधारे आम्ही आपलं जीवन जगत आहोत साध्या भाषेमध्ये, साधारण भाषा. चौथा वर्ग म्हटलं म्हणजे खूप शिकलेलं नाही. त्या काळाच्या चौथ्या वर्गाचं शिक्षण म्हणजे अत्यंत महत्त्वाचे शिक्षण होतं. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, मी 10व्या 8व्या 9व्या वर्गामध्ये जेव्हा होतो तेव्हा ग्रॅज्युएटच्या लोकांना मी त्या शब्दाचे अर्थ समजून सांगत होतो. त्या काळामध्ये ते चौथा वर्ग इतकं महत्त्व होता. आज आम्हाला साधी ABCD म्हणत असताना किंवा एखादी स्पेलिंग लिहित असताना आम्ही चुकतो शिक्षित असल्याच्या नंतर. परंतु बाबांनी मार्गदर्शन करत असताना त्या भगवंतासोबत एवढा जिव्हाळा निर्माण केला, एवढी आपुलकी निर्माण केली, त्या भगवंताने एवढं प्राप्त केलं तर तुम्ही काही जरी केलं असेल तर बाबाच्या शब्दाच्या माध्यमातून तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही. असे महानपैकी बाबा जुमदेजीचे कर्म आहे. त्यांच्या शब्दामुळे होत आहे, तुमच्या आमच्या नाही. आम्ही फक्त एक निमित्त मात्र आहोत, मार्गदर्शक आहोत, निमित्त मात्र आहोत. फक्त त्या शब्दाची आन मान शान तुम्हाला लोकांना राखायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण काही जास्त नवे हवन होते, त्याग होते. एक अनुभव सांगतो मला. लोक आश्रममध्ये जातात, भवनामध्ये जातात. अनुभव तुमच्याजवळ बी पुष्कळ लोक आहे, आदरणीय मंचाजवळ बी आहे, साधारण नाही आहे. तुमच्या लोकांमुळे जे 100 सेवक लोक आहेत, एका मार्गदर्शकाच्या हाताखाली 100 अनुभव ते 200 अनुभव त्या मार्गदर्शकाकडे आहे. त्यांच्याकडे अनुभवाचा भंडार आहे, तुमच्याकडे बी आहे. परंतु हा मंच असा आहे की प्रत्येकाला ती संधी मिळत नाही. आज देशमुख साहेबांच्या मुलांनी सांगितलं, परंतु त्याचा परिणाम बी उलट होते, त्याचा परिणाम सुद्धा उलट होते. कारण हा मंच तुमच्या इच्छेचा नाही, चिठ्ठ्या देण्याच्या नाही. भजन होते ना, एक भजन और, एक भजन अजून म्हणा साहेब, हे 10 रुपये घ्या. हा तो मंच नव्हे. इथं मर्यादा आहे. अध्यक्ष आहे, तुमची चर्चा बैठक, घरगुती चर्चा बैठक होते, मासिक होते, 15वाडी होते, आठवडी होते. तिथले बी अध्यक्ष आहेत, ते त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये असते. प्रत्येकाला बोलून देणं तेही जमू शकत नाही. विक्रमदादांनी मगाशी म्हटलं, परंतु त्याचे दुष्परिणाम होते, त्याचे दुष्परिणाम होते. 9वा आव्हान होते. जे लोक 10 वर्षामध्ये कधी सेवक संमेलनामध्ये 2-4 सेवक संमेलनामध्ये आले असेल ते कोणकोणत्या क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये दिवसांनी धुमाकूळ सुद्धा घालतात. संमेलनामध्ये येत नाही, एखादं संमेलन आलं तर आलं, सेटिंग करून येते. सेटिंग जसे नोकरीची सेटिंग चालते का नाही, दुकानाची सेटिंग चालते,
तसं याच्यामध्ये बी सेटिंग करतात लोक. हा सेटिंग करण्याचा मार्ग नव्हे, कर्म करण्याचा मार्ग आहे. लोकांची सेटिंग करून मग दिशाभूल करण्याचे बी काम लोक करत असतात. तुमचे जेवढा अनुभव आहे मला मान्य आहे, पण माझ्याजवळ तुमच्याजवळ 100% असेल तर माझ्याकडे 10% जर अनुभव असेल तर तेही चांगले आहे. कारण मी प्रत्यक्षरित्या ते पाहिलेले आहे, समोर डोळ्यात पाहिलं, कारण ऐकलं, कोण बोलतंय ते पाहिलं. 90 हो ना. आता सिरमोलण्याच्या प्रकारे याच्यापेक्षा जास्त लोक 90 हवनामध्ये कुठच्या कुठून येतील बाबा विचारताच होईल. व्हॉट्सअप फेसबुकचा जमाना आहे. व्हॉट्सअपवर फेसबुकवर चालते, पहिले चालत नव्हता. हा संमेलन आहे, 90 ठराविक लोकांमध्ये असते, परंतु त्यांना काहीतरी त्याच्या माध्यमातून साध्य करायचे आहे, स्वतःचे साध्य करून घ्यायचे आहे, दुसऱ्याचे साध्य करून घ्यायचे आहे. म्हणून त्या माध्यमातून ते लोक येतात, लोकांची दिशाभूल करण्याचे काम करतात. मगाशी कमलाकरजी निमजे जे उमरेड शाखेचे सचिव त्यांनी सांगितलं तुम्हाला, प्रगती तुमची आमची झाली, त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचे जडणूक राहते. याची प्रगती कधी झाली? मार्गामध्ये तुम्ही आले कशा करता आला? भीक मागण्याकरता तर नाही आले ना, प्रगती करायसाठी आले. महिला मंडळी आल्या, माझ्या पतिदेवाची दारू सुटली पाहिजे, माझ्या पतिदेव चांगला झाला पाहिजे, माझ्या पतीने रोज मारलं नाही पाहिजे, मला चांगली साडी घेतली पाहिजे, चांगले कपडे घेतले पाहिजे, मला चांगलं विचारलं पाहिजे. याच्याकरता आपण मार्गात आलो का नाही? आणि प्रगती नाही झाली तर मग कोणता मार्ग म्हणतो, कोणत्या कामाचा मार्ग राहील? तर प्रगती बी होणं काही काही लोकांच्या डोळ्यामध्ये चालते, कारण तो ज्याचा तसाच आहे. परंतु आजच्या येणारा सेवक 10-5 वर्षामध्ये त्याच्याकडे सायकल नव्हती, तो आज मोठ्या 4 व्हीलर गाडीने फिरत आहे, तो चांगल्या घरामध्ये राहत आहे आणि बाजूच्या माणूस झुरत आहे. काहून? का मग तुझे कर्म नसेल, तू कर्म करत नसेल, देहरीने पलंगावर. असं होत नाही, मेहनत परिश्रम करावा लागेल तेव्हा काही होईल. आणि मग प्रत्येक लोकांनी सावध बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. त्यागाचे कार्य होतात, त्यागाच्या कार्यामध्ये कार्य होऊन जातात. काही मार्गदर्शक लोक सेवक सांगते काकाची माझ्या हाताने चूक झाली, तो मार्गदर्शक त्याला काही होत नाही, भवनामध्ये जाशील तर समजू नको, तो जाते भवनात जाते, तो सेवक बरोबर सांगते, जी चूक राहते ती लपून टाकते. आता त्याच्यामध्ये त्या मार्गदर्शकाचा कोणता फायदा मला माहित नाही, पण त्याच्या कुटुंबाचे जो नाश होते याच्या का काही सेवक लोक 30-30, 40-40, 50-50 वर्षाचे सेवक लोक, त्याची ग्रस्ती, त्याची परिस्थिती वर आलीच नाही. जिथे तिथंच लाखो रुपये कमवून राहिले, नोकरी करून राहिले, परंतु पैसा दिसतच नाही. ते कुडकी लागली तर लागली कुठून? कोणी लावली? तर या कुडकी लावणारे कोण आहे? आपणच आहोत. कारण आपण चूक शोधत नाही, आपली चूक कधी कधी त्या मार्गदर्शकाला सांगत नाही आणि त्या मार्गदर्शकाने दोष देतो. का म्हणते? मला त्या मार्गदर्शकाकडून समाधान मिळत नाही, मी दुसरीकडे जातो. काही मार्गदर्शकाचे असं आहे, मीनं तुला समाधान दिलं, तुझी प्रगती झाली, आता त्यानं बिल्डिंग महालमाळी बांधली, गाड्या घोड्या घेतल्या, तर का त्या मार्गदर्शकाच्या नावाने करून टाकायचे का? असेही लोक आहेत. आणि म्हणून प्रत्येक सेवकांनी, मार्गदर्शकांनी, हा जीवनाचा प्रश्न आहे. चुकला, त्यागाचे कार्य उद्या होईल, परवा होईल, वर्षभराने होईल, पण तुमच्या जीवनाची हानी होणार नाही याच्याकडे विशेष लक्ष द्यावं. चुकल्याच्या नंतर काही होणार नाही सांगावं. चिखली गाव आहे, आता एक सेवक संमेलन झालं आणि प्रत्येक गावाशी माझे सर्व लोकांशी चांगले संबंध आहे. कारण ते भगवंताची, बाबाची कृपा आहे, मातोश्रीची कृपा आहे की जेव्हापासून मार्गामध्ये आलो, साध्या कार्यामध्ये बसताना मी फिरत होतो. फिरवणाराच बसला आहे, तो फिरवतो. तुमची आमची कोणाची ताकद नाही आहे. त्याने दोन पत्नी आहे, 3 बी आहे. आता आम्ही
तेली समाजाच्या तेली आहो, त्या काळामध्ये 5-5 बायका राहत होत्या, 6 राहत होत्या. आज बी आहे, हसण्यासारखं काही नाही पण आहे जीवनामध्ये, आजही आहे. त्या सेवकाकडे 2 पत्नी होत्या. आज तुम्ही म्हणा सेवकाकडे, अरे बाबाच्या कुटुंबामध्ये 2-2 आहे, त्याच्या कुटुंबामध्ये 2-2 आहे. आताही आहे, हल्ली आहे. काही जुने लोक आहेत त्याच्याकडे 3-3 आहे. आमचे खैरीवाले गणपतराव आमटेके त्याच्याकडे बी 3-3 आहे. विषय हा नाही, परंतु तुमची वागणूक कशी आहे, तुमच्या कुटुंबा मागं काय येत आहे. लाखो रुपये कमवता तुम्ही, शेतीवाडी आहे, चांगली नोकरी आहे, मग तुम्ही मागे जाण्याचे कारण का, हे तर तुम्हाला शोधावं लागेल ना. तुम्ही डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तुम्ही सांगाल माझे डोकं दुखते, तर डोक्याची औषधी देईल. औषध खाल्ल्याच्या नंतर तुमच्या पोट दुखते, आता पोट दुरुस्त होईल का. तुम्हाला सर्व सांगायला लागेल की बाबा माझे डोकं दुखते, माझे पोट दुखते, माझे हातपाय दुखते, तेव्हा तो गोळ्या देईन इंजेक्शन दे. त्याने सांगितलं. एक आश्रममध्ये बसलो होतो, मध्ये असा जो त्रास आहे ना, मला काही समजून नाही राहिलं. म्हणजे परिस्थिती मागे मागेच जाते, म्हणजे काय समजून नाही राहिला. म्हणलं काय झालं म्हणजे माझ्या 2 पत्नी आहे. म्हणजे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर त्यांना विचारा की बा कुठं आम्ही त्या त्यागाच्या कार्यामध्ये चुकलो का, किंवा आमच्यामध्ये दोघांमध्ये तिघांमध्ये काही मतभेद निर्माण झाले आहे का, हे विचार. नाही म्हणा असं तर काहीच नाही. मग मी का करू. त्यानं आपल्या पत्नीला फोन लावला. पहिली सोबत बोललो, मग दुसरी सोबत बोललो. नाही साहेब असं काहीच नाही म्हणे. मग आता मी का करू. तुम्ही म्हणता असं काहीच नाही आहे, काही चूक आमची आहेच नाही, तर मग आता मी का करणार. मग माझी चूक आहे का. नाही माझी चूक आहे. म्हणजे एक काम करा. म्हणजे का, एक पाय तुम्ही पकडा आणि एक पाय तुम्ही पकडा, दोघे खिचा. म्हणलं हे असं कसं होईल साहेब. म्हणाले बाप्पा मग करायचं का. कुठं काही ना काही फरक असेल ना. बोललो, जे शब्दामध्ये बोललो ते तुम्हाला सांगत आहो. म्हणजे माझी रेकॉर्डिंग होते, ऑडिओ बनते, यूट्यूबवर जाते, पण जे आहे ते सत्य आहे. तुम्ही आता घरी जा, दोघांनाही बसवा, परिवारामध्ये बसा आणि विचार करा बघ कुठं असा का फरक पडला आहे की आपल्या परिस्थिती अशी होत आहे, अशांत कसं वाटत आहे. त्यांनी त्या दोघी पत्नी पती बसले, त्यांनी हा विचार केला. 8 दिवसाच्या नंतर त्याचा फोन आला. साहेब म्हणे आता बरोबर आहे. काहून नाही, चूक म्हणे आमच्या लक्षात आली. आम्ही करतो चुका, परंतु लक्षात बी आल्याच्या नंतर तर आम्ही ते चूक त्या मार्गदर्शकाकडे सोडवत नाही. त्याला मार्गदर्शक जबाबदार राहत नाही, तो फक्त कार्य देण्याचे काम करतो. डॉक्टरने दिलं सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा गोळी खायची. आता तुम्ही 1 टाइम खाल्ली, 2 टाइम नाही खाल्ली, तर त्याला डॉक्टर जबाबदार राहणार आहे का. नाही राहणार. मार्गदर्शक बी जबाबदार नाही राहणार. जबाबदार राहणार आहेत तुम्ही. कर्म तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही जर कर्म केले तर तुम्हाला 100% सांगतो तुमच्या कुटुंबामध्ये कधी अशांती किंवा कमतरता राहणार नाही. ही या मार्गाची ग्वाही आहे. तुम्ही कमजोर आहात, आम्ही कमजोर आहोत, पण या मार्गाचा भगवान हा कमजोर नाही. हे बाबाचे शब्द आहे. तुम्ही तुमची शक्ती ओळखा. तुमच्यामध्ये अपार शक्ती आहे. आणि काही लोक याचा दुरुपयोग सुद्धा करतात. स्वार्थ प्रत्येकाला लागला. मी तुम्हाला सांगतो, आज हा क्षेत्र चरोडा क्षेत्र किंवा हुमरेड, आता तिथं शाखा बनत आहे. शाखा बनत आहे. शाखेचे लोक या ठिकाणी शाखा बनवून राहिली आहे. काळ गेला, खूप काळ गेला. तिथं ओम, तिथेही त्यांचे भवन आहे. तो निघाला कुठून. आपल्यामधूनच बाबांनी हकललं. परंतु आदरणीय मंच, मी प्रत्यक्ष डोळ्यांनी वारेसाहेब पाहिलेला माणूस. त्यांचे भाऊ बी बँकेमध्ये संचालक होते, कैलासजी वाऱ्याचे. आम्ही मंडळाच्या गाडीमध्ये आलो त्यावेळेस संचालक होतो. ज्येष्ठ लोक होते. त्याच्या घराच्या रोडवर हायवेवर उतरलो आणि त्याच्या घर आतमध्ये होतं. आज कोणाचे घर गहूमाले
त्यामुळे वोट मागायला त्याच्याकडे वोट मागायला. मला म्हटलं तुम्ही जा म्हणे. म्हणलं मी नाही जातो, मला काही घेणदेण नाही. ज्येष्ठ होता तेही नाही गेले. तर आम्ही कुठे, म्हणजे आम्ही मतदान घेण्याकरता काहीही करू शकतो, ही गोष्ट त्यावेळेस माझ्या लक्षात आली. मला नाही पटत त्या गोष्टी. आणि जे इथं या क्षेत्रामध्ये की अजून काही क्षेत्रामध्ये नवे होण्याच्या माध्यमातून एकतेचे आव्हान, अरे तुमच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये एकता नाही आहे. तुम्ही लोकांकडे काय ढोंग पिटून राहिले माईकवर जाऊ जाऊ. इतिहास आहे इतिहास. येते मग सांगतात का रावण को हटाना. आता रावण कोण? रावण को हटाना. कधी म्हणते बादशाह को हटाना, कधी म्हणते बादशाह को हटाना. बादशाह कोण, रावण कोण? तर रावणाची कथा मला माहीत आहे, किंवा तुम्हालाही माहीत आहे की रावणाने त्या रामाच्या पत्नीचं हरण केलं होतं. त्याच्या बदला घेण्यासाठी मग युद्ध झालं. मग त्या रावणाने मारण्यात आलं नाही का. आता जे लोक बोलते त्यांची स्वतःची पत्नी आहे त्याला विचारून घ्यायचे, तुमची पत्नी आहे का बा? म्हणजे मार्ग कुठं? आम्ही सांगून का राहिलो, मार्गदर्शन का करून राहिलो? म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी काही करणं. तुम्ही म्हणता ना शक्ती आहे, मग तुमची शक्ती कुठं गेली? जी शक्ती माझ्याकडे आहे ती तुमच्याकडे आदरणीय मंचाकडे आहे का? तुमच्या अगरबत्तीमध्ये एवढी ताकद नाही का? आणि एका फुकामध्ये ती बाई सत्वनुसापेक्षा कमी नाही, ती फूक मारते आणि भूत पळवते. आणि सेवक गोरखनाथ मच्छिंद्रनाथ पेक्षा कमी नाही आहे, जी फूक मारते आणि त्या सर्पाचे विष उतरवते. मग तुमची शक्ती गेली कुठं? लावा बाबाजवळ जोत, करा बाबांना विनंती, जे व्हायचे ते होईल. तुमची जर वाईट प्रकारचे कृत्य असेल, तुमचे वाईट विचार जर असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आणि खरोखर त्या शक्तीमध्ये, त्या अगरबत्तीमध्ये तुमच्या निस्वार्थ जर भाव असेल तर एक अगरबत्ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सामोर केल्याशिवाय राहणार नाही. पण नाही, आता कसं झालं, आत्मनिर्भर नाही, आम्ही दुसऱ्यावर निर्भर, स्वावलंबी जीवन नाही जगत आहोत, आम्ही परावलंबी जीवन जगत आहोत. मार्गदर्शक आमच्या भगवान, आमच्या बाबा, आमच्या बाप. ठीक आहे भैया, अरे पण तो मार्गदर्शक तसा वागला पाहिजे ना. तुमची प्रॉपर्टी खाऊन राहिला, तुमचा पैसा खाऊन राहिला, सर्व करून राहिला, तुम्हाला लुबाडून राहिला. साध्या कार्यामध्ये 10 रुपये देते ना, गावरानी कोंबडा खाते, फुकटामध्ये गावरानी कोंबडा नेऊन घेते, भजन म्हणते. आता याच्यामध्ये दिलं भजन आहे काहीतरी, आता कोण आहे या माहित नाही. एक शाम बाबा के नाम, बाकी की शाम किसके नाम. तुम्ही विचारावं ते नाही की बा हा कुठला आहे, कोण आहे, कसा आहे, हे खरं मंडळाचा सेवक आहे का? नाही तर काही काही लोक फक्त ठोकते आणि चालले जाते, घेते पैसा या जमून टाकते पैसा आणि चालले जाते. तुम्हाला वाटत असेल की भजन करणं किंवा ऑर्केस्ट्रा करणं अत्यंत महत्वाचे असेल, मग भगवत कार्य करणं कसं ते महत्वाचे नाही आहे, तेही महत्वाचं आहे. परंतु आज भजनाच्या माध्यमातून मी लोक कधी ओळखत नाही. व्हॉट्सअप फेसबुकवर जाते, त्याच्यात त्या सेवकाचा मोबाईल नंबर जाते आणि तो तिथून फोन करते, 50 किलोमीटर 100 किलोमीटर. आमची तुझ्या घरी भजन करायची इच्छा आहे, कधी ओळख नाही ना पाळत नाही. आणि तो येते आणि ठोकते, पैसे घेते आणि चालला जाते आणि दुष्प्रचारही करते. आजकाल हा चालू झाला. तो ज्या प्रकार स्टेजवर भी मेरे को बोलना है, इसको बोलने को दे विक्रम दादा, मला बोलायचे आहे, त्याला बोलायचे आहे. बकरे खाते, मटण खाते, नव्या हवनामध्ये जाते ना, मार्गदर्शन भी करते. त्यागाच्या हवनातून येते, नव्या हवनातून येते आणि कोंबड्याला बकरे खाते. आमची बाबाजी आहे तिचे लोक. तुम्ही लोक खाता का? खा ना बापा. त्याचे मार्गदर्शन जुने 50 वर्षाचे बाबाचे आहे, ते सोबत फिरणारे लोक, त्याच्या हातात ते सेवक आहे, ते खाते. ते तुम्हाला खायला का? चालू युट्यूबवर
मटण खाऊन सुंदर जोरदार मार्गदर्शन, शाबास. बक्षीस द्यायला पाहिजे अशा लोकांना. मंडळाची सभा होते आदरणीय. तुम्ही युवा वर्ग कोणाच्या प्रलोभनामध्ये जाऊ नका. अध्यक्ष बोलते, अध्यक्षाच्या गोष्टीवर विश्वास करू नका. कोणी बोलते कोणाचा विश्वास करू नका. त्याची पडताळणी करा. फिल इन दी ब्लँक्स. 4 प्रश्न असते ते आणि त्या 4 प्रश्नाला 4 उत्तर असते. एकच उत्तर बरोबर असते. 3 चुकीचे असते. ते तुम्हाला शोधणार. मटण खाणं, येणं जाणं. उद्या दारू बी पेली, आंघोळ केली, काय फरक पडते? काही नाही. ते बी तर सळू बनवली जाते ना. तर ते जे नियमाचे उल्लंघन करणारे जे लोक आहे, या धर्माचे उल्लंघन करणारे लोक आहे, बोर्डाच्या मीटिंगमध्ये शिव्या देणारे लोक आहे. साहेब शिव्या, आमच्या संचालक मंडळ देते शिव्या. एकच माणूस देते. आताच नाही, सुरुवातीपासून 2013 पासून. मिठे बोल, गोड बोले आणि कारच तोडे. माझ्यापाशी गोड बोलण्याचे विशेष नाही आहे. कडुनिंबाचं काम आहे. थोडं खायचं, जास्त खायचं नाही. ना तर मग त्या सर्पापेक्षा जास्त जहर आपल्यामध्ये होऊन जाईल. आणि म्हणून तुम्हा लोकांना सावध व्हायचे आहे. अशा लोकांपासून सावध व्हायचे आहे. काही लोक पॉलिसी काढल, काही लोक पेपर विकल, काही लोक दवाई विकल. धंदा करून टाकला आहे. शेवकाळी कसं उल्लू बनवायचं त्यांनी शिकून घेतलं. मी या बाबाच्या हयातीतला बाबासोबत फिरलो, बाबासोबत राहिलो. त्यावेळेस तुला बाबाच्या हयातीमध्ये डुबाडला नाही. आता कसं डुबाडते? एखाद्या शेवकाने कार्य घेतले नाही, गेला असेल बिचारा कार्यानं, नाही केला असेल, फोन किंवा लागला नसेल. पण 3 दिवसाच्या नंतर आला, काकाजी आता मी कार्य नव्हतं घेतलं, मी गावाला गेलो होतो. असं हे 100 पेपर घे, 250 रुपयाचा पेपर घेते आणि त्याला 5 रुपयाला देते. हे घे 100 रुपये पगार, तू फेक जाळ, नाही तर विक. काय विक सांगा बरं. आता त्याने का दुकान लावून बसायचे? नाही, त्याने दुकान लावून बसायचे. असे कृत्य करणारे लोक आहे. मग त्या लोकांना आम्ही पदावरून काढतो आणि ते लोक घेऊ बसते. तुम्हाला सावध राहायचे आहे. आमच्या आई बहिणींना, मातांना सुद्धा सावध राहायचे. लक्षात ठेवा. बाबांनी खूप सावध केला. परंतु आजही आम्ही अंधभक्तासारखे काही मार्गदर्शकाच्या तावडीमध्ये किंवा काही पदाधिकाऱ्याच्या तावडीमध्ये अंधभक्त रामसानी आम्ही त्याच्या गोष्टीवर विश्वास करतो. अजिबात करू नका. त्याची पडताळणी करा. चाहे कोणी असेल, मी केव्हा नाही असेल. सांगते खूप, करत कोणीच नाही. मगाशी ते काँग्रेसचे प्रवक्ता बोलून गेले नाही का, की सुट्टीचे दिवस झोळापे नाही का, किती झोळपलं नाही का. पण 30 सप्टेंबर 2013 डाक तिकीटचे विवेचन झालं. आदरणीय म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे. लाखोंच्या संख्येने सेवक सेविका पागल झाले हो. सेवक सेविका बाबाजी डाक तिकीट, बाबाजी डाक तिकीट, बाबाजी डाक तिकीट. त्या रेल्वे स्टेशनवर गाड्या लावल्या होत्या. चांगल्या नवीन गाड्या. तर तिथून त्या रेल्वे स्टेशनवरून त्या कुळव्यापर्यंत गाड्या लावल्या होत्या. फुकट्यामध्ये गाड्या. त्या गाड्यामध्ये कोणी बसलेच नाही. पैदल झेंडे, पैदल झेंडे प्रणाम करत आणि जयघोष करत. आमचे ते राजू जैन माजी आमदार होते. ते म्हणे मदनकरजी 10,000 लोग आएंगे. अरे मैं बोला जैन सर 10,000 की बात मत करो, 50 के ऊपर की बात करो तुम. अरे मजाक मत करो ना. बोले आप जे शब्द बोललो ना ते तुम्हाला सांगतो. मैं बोला 50 के ऊपर की बात करना, नीचे की बातें नहीं करना. ज्या कॉलेजमध्ये कार्यक्रम घेतला त्यांनी मी तिथं गेलो. मी म्हणलं ते लोक मावणार नाही. आणि जर लोक मावले नाही आणि जर गैरसोय जर झाली तर प्रफुल्लभाई पटेलने सांगून देईल. तो पुन्हा घाबरला. अरे मदनकर जी बोले ऐसा मत करो ना. बोले आप सही सही बताओ. बोले तुम देखो 50,000 के ऊपर में लोग आने वाले हैं, तुम गिन नहीं सकोगे, ये बात में ध्यान में रख लो. बोला
साहेब म्हणलं हो. त्यानं मग दुसरा कॉलेज केलं मोठा, त्याच्या अतोनात पब्लिक. तो एकटीवाने फिरत होते, राजू जैन आमदार ते एकटीवाने फिरत होते आणि पाहत होते किती मदनगड सर म्हणे कितने लोग आ रहे बोले. बोला अभी गिनती मत गिनो, अभी देखते राहू तुम्ही. कार्यक्रम संपल्याच्या नंतर बी लोकांचे येणं चालू होतं. त्यावेळेस उपराष्ट्रपती महोदय अब्दुल हमीद अन्सारी, राज्यपाल के.सी. नारायण, केंद्रीय मंत्री प्रफुल्लभाई पटेल आणि अजून मंत्री लोक त्या ठिकाणी होते. तेव्हाच मी 3 एप्रिलचा मुद्दा त्यांच्यासमोर ठेवला. केव्हाची गोष्ट आहे, 10 वर्ष झाली नाही का. 30 सप्टेंबर 2013 ठेवला. त्यांनी सरळ सांगितलं मदनकरजी बोले गवर्नमेंट में इतनी छुट्टी है बोले काम कम हो रही बोले, अब छुट्टियाँ बोले कम कर रहे बोले, इसलिए बोले आश्वासन नहीं देता, ये नहीं हो सकता बोले. ठीक आहे, आपली मागणी आहे, आपण करतो आहे, हा विषय वेगळा आहे. परंतु एक काळ असा येणार आहे तुम्हाला मागण्याचीच गरज नाही, फक्त सहीनच आपली चालणार आहे. एक काळ असा येणार आहे तर तुम्हाला मागण्याची गरज नाही आहे. आज आपण लोकांची सही घ्यायला जातो ना, आपली सही चालणार आहे त्या ठिकाणी. जे पाहिजे असेल ते तुम्ही घेऊन टाका, आपल्या हातानं आपल्याच घेऊन टाका. कारण सत्ताच आपली आहे ना, सत्ता परिवर्तन होणार आहे. या देशामध्ये परमात्माची सत्ता राहणार आहे. गावचे गाव संपूर्ण परमात्मा मी होणार आहे. बाबाचे शब्द खाली जाणार नाही. आज नाही ते उद्या ते होणार आहे म्हणजे होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही काही जिवंत राहणार नाही आहोत. आमचे नातू नखरे आहेत, ते लोक राहणार, ते पाहणार आणि ते होणार हे निश्चित आहे. आणि बाबांनी खूप सांगितलं. ते डाक तिकीट झालं, मग ते काही झालं नाही. मग कोणी का करते, एक नेता येते, एक काँग्रेस येते, एक BJP येते, एक शिवसेना येते, एक मनसे येते, एक राका येते. तो आपल्या व्हॉट्सअपवर टाकते, ये हो जाएगा वो हो जाएगा. त्याला टाकतो कोण, आम्ही. म्हणून हे सर्व करण्यासाठी का नाही ह्या भानगडीच करू नये. जेव्हा होईल तेव्हाची तेव्हा पाहिला जाईल, जेव्हाची तेव्हा करून घेऊ. दुसरं कसं आहे, आम्ही लोकांची दिशाही भूल करतो. दिशा भूल करतो म्हणा की आम्हाला समजत नाही. दोन्ही गोष्टी घ्या. एक पोरगी होती, ती पोरगी आश्रमामध्ये आली, तिला 10,000 रुपये भरायचे होते. ती 10,000 रुपये भरायला गेली. एका बाईने तिला सांगितलं की नाही बाई नको बोलू. तिला माहित नाही का समजलं का नाही समजलं. कोणी म्हटलं असं नाही आश्रमामध्ये पैसे बरोबर जमत नाही, असं नाही वगैरे वगैरे जे बी काही बोलली असेल, तिच्या तिला माहिती त्या माऊलीला. ती पोरगी अच्छा म्हणजे तू भवनात भरून दिली. ती भवनामध्ये गेली, तर भवनामध्ये गेली तर पैसे 10,000 रुपये गायब झाले. ती माझ्या घरी, मला आठवलं नाही, त्या दिवशी कार्यक्रमात हळदी कुंकवाचे कार्यक्रम गेले असेल घरचे लोक, तेव्हा ती पोरगी भेटली आणि तिने तिला सांगितलं. तर 10,000 रुपये गायब झाले. खूप रडत होती. घरी आली ते म्हणे मामाजी असं झालं तसं झालं, 10,000 रुपये गेले. खूप रडत होतो. ती एक गोष्ट तुम्ही विशेष लक्षात घ्या की कोणाच्या घरी चोरी झाली असेल की तुमचे पैसे पडले असेल तर त्याच्यावर तुमचे अधिकार नाही हे समजून घ्यायचे. किंवा तुमचे दागिने गेले असेल तर तुमचे अधिकार नाही. एकदा माझ्या दादाच्या हातातून सोन्याचा गोप वगैरे पडला होता, खिसा फाटला होता, पडून गेला. आता कोणाला मिळालं असेल, ज्याची गरज, ज्याला गरज असेल ना, तर त्या गरजू व्यक्तीला ती वस्तू भेटते. म्हणून म्हटलं तुझ्यापेक्षा त्याला गरज जास्त होती म्हणून तुझे पैसे पडले किंवा त्यानं काढले, म्हणून याच्या पश्चाताप करण्याची गरज नाही, काही गरज नाही. एकदा मी मला त्यावेळेस 1000 रुपये बीसी भरायची होती साहेब. चालता चालता जोडेजी माझे मित्र होता, एक लहान भावाचा मित्र होता, स्कूटरवर होतो. 2,000च्या 2 गड्ड्या पडल्या होत्या 10,000च्या. कोणालाच नाही दिसलं, मलाच दिसलं. उचलल्या मी ना, गाडी पलटून उचलली. ते म्हणे काहून, अरे तू उचल. 200 रुपयाचे पेट्रोल टाकलं, 800 रुपये त्याला दिले, 10,000 रुपये मी ना बीसीमध्ये टाकले. माझी गरज भागली. तो आहे ना करता कविता, गरज भागवेल, कोणत्या पद्धतीने भागवेल काय सांगता येत नाही, आणि भागवलं. म्हणून ते 10,000 रुपये तिचे गेले. म्हणलं काही काळजी करण्याची गरज नाही आहे, ते तुझे नव्हते, ते गेले. म्हणून एखादी वस्तू आपल्याकडून जर हरवली असेल, एखादी गोष्टी जर झाली नसेल, हे समजायचं आहे की आपला योग नाही, त्याला पश्चाताप करत बसण्याची गरज अजिबात नाही. लोक म्हणते भाषण कसे करते,
अरे पोळी जर पलटवली नाही तर जळण. अरे हे तर सर्वांनाच दिसते ना, पोळी पलटवली नाही तर जळणार आहे म्हणून हे तर आपल्याला माहिती, सर्वांना समजते. तुम्हाला पोळ्या करता येत नाही, आम्हालाही करता येते, अशातला भाग नाही आहे. पण हा मार्ग अलटीपलटी करण्याचा नाही आहे. हा मार्ग बाबांनी दिलेल्या ध्येय धोरणानं चालण्याचा मार्ग आहे, तत्वशब्द नियमानं चालण्याचा मार्ग आहे, बाकीचे काहीच नाही आहे. आणि म्हणून आता काही या ठिकाणी जास्त काही बोलत नाही. महोदय असं म्हणलं आपण आला असाल, 60 एकर जमीन झाली, पहिले 22 एकर होती, आता 60 एकर झाली आहे. मंडळाचा मानस आहे तिथं 100 एकर शेती झाली पाहिजे आणि ती होणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये आमचे नातवंड आहे, आमचे नातू नत्रे आहेत, त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे, याचा आमचा तो मानस आहे. आणि याच्या मानसामध्ये हा पूर्ण करण्यामध्ये आमच्या आदरणीय मार्गदर्शक लोकांचा खूप मोठा वाटा आहे. का मग पैसा याच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून तो पैसा येतो. मंडळातील मग बँक मग सांगितलं म्हणजे आता यायला जास्त समजते, कारण बँकेचे अधिकारी आपल्याला समजत नाही. थांब बाबू कुठं अंगठ्याला, आपलं तसं काम आहे. यांना समजते बँक गेली, ग्राहक मंडळावर गेला, दूध डेअरी कशामुळे गेली माहिती आहे? हा माझ्या नातू आहे, हा माझ्या भाच्या, हा माझी भाची, हा माझ्या भाज्याबाई, हा माझे पुतण्या. मार्गात याच्या पहिले पुतण्या होता, कोणी नव्हता, आता पुतण्या झाला. म्हणून ते संस्था गेल्या, मंडळ बी जात होता. त्या मंडळामध्ये रात्र दिवस लोक दारू पित होते, चपला घालून जात होते. आम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही, बाबांनी म्हटलं ध्येय मानव मंदिर सजाना. आम्ही ध्येय मंदिर त्या दारूच्या बाटल्यानं सजवत होतो. आम्हाला काही वाटत नव्हतं का त्यावेळेस. कोणी आवाज उचलला, कोणी उचलला नाही. त्याच्यामुळे लीज गेली. 2014 पर्यंत आदरणीय म्हणजे 2014 पर्यंत ती मंडळाची लीज होती. पण बोटं कोणी चालवले हो? आम्हीच लोक, सेवक जबाबदारी. दुसऱ्या अनेकवाल्यांनी दिला का? सभासद नाही तरी ते मंडळ लग्नासाठी दिलं. कशा करता? पैसा. आज पैसा किती पाहिजे हो? किती पैसा पाहिजे? करोडो रुपये आहे. कुबेर लोक आहे, तो देणार आहे, हे तुम्ही आहे. करोडो रुपये कार्यक्रमामध्ये द्या. अतोनात पैसा मिळेल. काल नव्हते 10 लाख रुपये काल आले. आणि काही लोक म्हणते हे मंडळाची बॉडीची लोक आहे, गड्ड्याच्या गड्ड्या आणते ना आपापल्या घरी देते म्हणते. चांगली गोष्ट आहे यार, चांगली गोष्ट आहे. आणि इथं साधारण आम्हाला अधिकार आहे. आम्ही जर उपाशी आहोत, आम्हाला हॉटेलमध्ये खाण्याचा अधिकार आहे आमच्या. आणि बाबाचे शब्द आहे, तुमचे आमचे नाही ना, ते इतिहास उकळून पाहून टाका. काही उराडी साहेब पैसे देते तिथं, त्या ड्रायव्हरला देत नाही. ते डोळे दाखवले तर ड्रायव्हर पहिले बाहेर घेऊन जाते. आहे ना अधिकार, बाबांनी दिला आहे तो, बाबांनी दिला. पण आम्ही तेही करत नाही. चहा पाणी तुम्ही पाचता, नाश्ता तुम्ही देता, जेवण तुम्ही देता. आणि उरलं काही भूक लागली तर आमची सूनबाई यायची, खाऊन घे ना पप्पा. 3 वेळा विचारते. काल तिला म्हटलं माझं पोट वाढलं नाही, अरे एवढं वजन वाढून राहिलं माया. हिचे जसं वजन वाढलं तसं माय वाढून राहिलं. करावं का? तुम्हाला एकच सांगणं माझ्यावर की जसं आमचं वजन खाण्यानं वाढते, या मार्गाच्या वजन तत्वशब्द नियमानं वाढते. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही विसरू नका. तुम्ही जर त्याच्या चाकोरीचे जर बाहेर गेले ना तर तुमच्या जीवनामध्ये खूप फरक पडतो. म्हणून चाकोरीमध्ये राहा. हा योग, हा प्रसंग केव्हा कसा येईल काही सांगता येत नाही. ती चाबी त्या काळातले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आजचे उपमुख्यमंत्री ते 26 जानेवारीला कार्यक्रमामध्ये आले होते. म्हणजे कित्येकदा भेट झाली त्यांच्यासोबत. फडणवीस साहेबांसोबत, उराडे साहेब, देशमुख साहेब, आम्ही कित्येकदा भेटलो त्यांना. त्यावेळी त्यांनी चाबी दिली त्या मंडळाची. 30 वर्षाची लीज दिली त्यांनी. केंद्रीय मंत्री होते नितीन गडकरी साहेब, आपले चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री. 3 पदं होते त्याच्याकडे. आमचे अधिकार त्याच्याकडे. कान पकडून बसू शकतो त्या चंद्रशेखर बावनकुळे. आमचे अधिकार आहे त्याच्यावर. त्यांनी केलं, लीज मिळवून दिली त्यांनी आम्हाला.
त्यांची खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आता आज कुठे बसलो असतो आम्ही, कुठे गेलो असतो? कोणी केलं हे? ह्या लोकांनी जे तुमच्याकडे येऊ फुकते ना पोंगे, त्या लोकांनी केलं. म्हणजे आजचे लोक आता काय म्हणतात माहिती ते नवीन नवीन नवीन. मग नवीन आहे तर का केलं? तुम्हाला भाजलं का? तुमचं काही खाल्लं 10-5? अरे तुम्ही संस्था तर तुम्ही ना खाल्ल्या, तुम्ही ना खाल्ल्या. अरे पहिले ते महादेवराव कुंभारे अध्यक्ष होते मंडळाचे, दुसरे अध्यक्ष परिंजी उराडे, लक्ष्मणराव उराडे होते, यांचे वडील. 3 अध्यक्ष मंडळाच्या विरोधात गेले. फक्त वाघसाहेब राहिले आणि मी राहिलो जे मंडळाच्या पक्षामध्ये. वाघसाहेब मरण पावले, भगवंताच विलीन झाले. आणि म्हणून तुम्ही लोकांनी सावध राहावं, मार्गदर्शकांनी सावध राहा. कोणती गोष्ट असेल तर माझ्याशी विचारपूस करावी. जाती भेद करू नका, जाती भेद करू नका. लोक करतात जाती भेद करून राहिले आहे. तो माझ्या जातीचा, तो माझ्या जातीचा, अंदर अंदर चालू आहे. संत कोणाच्या जातीचा नाही आहे का? तुमचे संत नव्हते, तुमचे गुरु नव्हते, मग त्याच्याकडे काहून गेले? बाबाकडे काहून आले तुम्ही लोक? कशाला आले? आज त्या बाबामुळे तुमचं आमचं संपूर्ण कुटुंबाचे जीवन सुखमय झालं. किती पैसे दिले हो तुम्ही? नाही, 1000 रुपये भवननिधी, 1000 रुपये आश्रम निधी. तुम्ही न होण्यापर्यंत उपकार केले का तुम्ही? ना कमी ना पैसे दिले तर मी ना उपकार केले. आणि त्यांनी एवढा मोठा पिढा उचलला त्या बाबांनी. निष्काम सेवा तुम्हाला दिली. हजारो रुपये तुम्ही त्या तांत्रिकाकडे, त्या भूतबाधेमध्ये जात होते. त्या भाटाकडे तो हवन करत होता. खाले बदामा तोच खाता. मग असे सांगितलं नाही का? ते झाले ठोकर ना, आम्ही झालो पोकर, नाही का? आणि म्हणून जास्त या ठिकाणी काही बोलत नाही वेळाने. आता काही खूप लांब नाही आहे, जवळच्या काही बाहेरगावचे लोक आहे नाही. 1 घंटा अजून बसला तर बिलकुल बसू. फक्त फरक एवढा की भूक लागली असेल तुम्हाला, भूक लागली असेल नाही का? अरे भूक काय, जेवण तर भेटणारच आहे ना. कुठं जाणार आहे आपल्याला? गरिबी तेच आहे. आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही जात असताना तुम्हाला विनंती आहे की जास्त भांडे घालू नका, हलके उलके भांडे घाला. तुम्ही इकडे भांडे घालून येता, पतिदेव बिचारा नोकरीवर जाते, तुमचे भांडे गायब झाले, मग रात्री तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला गायब करते. झालं पुष्कळच्या ठिकाणी झाला. साहेब म्हणे अरे तर माई माझी काहून आली घालून, तुला कोणच सांगितलं? याच्यामध्ये मोठी सवय आहे, पहा ना. आज हे विचार हे पोरगी पाय ना, माझ्या पती हे घेऊन गेलं, ते घेऊन गेलं, आणि गेलं म्हणजे मग कसं पोलीसवाला दंडाच्या हातामध्ये राहायचं मग. आणि म्हणून कुठेही जात असताना मर्यादाची बाहेर जाऊ नका, मर्यादा ओलांडू नका. भांडे कुंडे घालण्याचे अधिकार, सौंदर्यीकरण करण्याचा अधिकार तुमचा आहे. तो कधी तुमच्याकडून हिरावणार नाही. परंतु कोणत्याही गर्दीमध्ये आता फक्त जेवणाच्या वेळेस तुमची गर्दी जास्त होईल. आता शांत बसल्या, सर्व शांत बसल्या, पण जेव्हा प्रार्थना झाली रे झाली तर जेवणासाठी मग कोणी कोणाला विचारत नाही, काही ओळख नाही राहत. सायरा वारा पडतो आम्ही, इकडे पळ तिकडे पळ, मला भेटते का मायाबाईले भेटते, अशासाठी कृत्य करू नका. आणि आपले दागदागिने हरवू नका. आणि जिच्या हातात पारण्याची दोरी ती या जगाला उतारी. ज्या मातेने आम्हाला जन्माला घातलं, ज्या बापाने आम्हाला सहकार्य केलं, आमचं पालन पोषण केलं, त्या आईबापाची सेवा करा, आई वडिलाची सेवा केला. तुम्ही इकडे एक हवन केलं नाही, अगरबत्ती कापूर लावला नाही, ज्योत जाळली नाही तरी चालेल, पण आपल्या आईवडिलाची सेवा करा. कारण तुमचे आईवडील तुमचे आराध्य दैवत आहे. तुम्ही ना कोणी लोकांनी बाबाला पाहिलं असेल, कोणी पाहिलं नाही. भगवंताला तर कोणीच पाहिलं नाही. तुमचे मायबाप ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलं ते खरे तुमचे आराध्य दैवत. सासू सासऱ्याची सेवा करा. आमचे विश्रांती येईल म्हणतो, कधी फोन केला हे उचलते, कुठे गेले तुझे बाबा? गेले. अरे त्या मायच्या घरीच नाही गेले, माहीत नाही म्हणते, तो बी शकतो म्हणते. मली बाबा म्हणते, कारण मी त्याच्यापेक्षा मोठा, पदाने नाही वयाने मोठा. तसं त्या सासूनं त्या सोनीला त्या पुरीसारखं वागवलं. तिला हा भास नाही झाला पाहिजे की ही माझी सून आहे, ही माझी लेकरी आहे, ही माझी पोरगी आहे, असं तिला भास झाला पाहिजे. तर तुमच्या कुटुंबामध्ये कधी काही वादविवाद होणार नाही, अजिबात होणार नाही. म्हणून आपल्या आईवडिलाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. आणि जी सून
जर तिची वागणूक तुमच्या आईवडिलाविषयी जर बरोबर नसेल तर उद्याच सोडचिठ्ठी देऊन टाका. कोण म्हणते? अध्यक्ष म्हणते बिलकुल अजिबात द्यायचं नाही. अरे पोरगा जन्माला आला म्हणून तू त्याच्या घरी गेली ना. तो जन्माला आला नसता तर तू तिच्या घरी गेली असती का? आणि तुझ्या मायबापाने समजा तुझ्या भावजेने जर सोडलं तर तुझं का होईल? इसात दे आणि इसात ले. म्हणून प्रत्येकाने एक म्हणते एक बाई म्हणे आपल्या आई वडिलांची सेवा करा. त्या सुनानं जर तेच विचार केला की सासू सासऱ्याची सेवा करा तर हा विषय उद्भव होणार नाही. नाही तर आम्ही चांगल्या पाहिलं आई वडिलांची सेवा करत नाही, सासू सासऱ्याची सेवा करत नाही. माईकवर खूप फुकते. माईकवर इतका सुंदर बोलतं की विचारता सोय नाही. आणि माझ्यासारखा माणूस बोलला का नाही तर मान दिवसभर उठतच नाही. चांगलं बोचते. एक कुटुंब एक पद्धती कुटुंब प्रत्येक कुटुंबामध्ये राहणार नाही. प्रत्येक कुटुंबामध्ये राहणार नाही. दुसरी गोष्ट असं माझ्या व्यक्तिगत आहे की ज्या मायबापाने आम्हाला जन्माला घातलं, नोकरी करायला लावली, तो पोरगा एकुलता एक पोरगा राहते, तो अमेरिकेला जाऊन राहते आणि मायबाप या ठिकाणी राहते. त्याला मायबापाची सेवा करण्याचा कधीही त्या माणसाला प्रसंग येत नाही. तशा पोराने पैसा कमवून का करायचा हवं? पैसा काय नेणारा? मेल्याच्या नंतर नेणारा नाही. नेणारा मेलं खाली आहे फक्त नाव राहील तुमचेवालं, तुमचे कर्म राहायचं नाव राहील. म्हणून त्या सेवकांनी त्या आपल्या आईवडिलाची सेवा करण्यासाठी आपला मानस करा. नाही तर काही लोक आहे मी पाहिला साहेब की विचारता सोयीना बोलत बसलो का नाही तर मग तुम्ही बी हटणार नाही आणि मी बी हटणार नाही. आणि म्हणून जास्त काही बोलत नाही. आपण सर्वांनी सासू सासऱ्याची सेवा करावी, आईवडिलाची सेवा करावी. वडीलधारी लोक जे आहेत त्यांचा मान सन्मान करावा. एका मागे सगळ्यांनी नाही समजलं बोललं की आईवडिलाचे फोटो लावू नये. आईवडिलाचे फोटो लावलेले का हरकत आहे? आमचे आराध्य दैवत आहे ना, ठेवू शकता. पूजापाठ करायची नाही. आता तुम्ही जेवढं वाटते ना तेवढं आईवडिलाची सेवा करा. खाणं घेणं वगैरे काय तुम्हाला ते रोज तूप पोळी मागत नाही, तूप साखर पोळी मागत नाही. जे भेटते तुमच्या प्रेमाचे 2 शब्द. अहो बिमार माणूस असेल ना तुमच्या 2 शब्दाने, तुमच्या प्रेमाच्या 2 शब्दाने तू उठून बसते. हा आमचे अनुभव आहे. आज माझ्या वडिलाचे 90 वर्षाचे वर आहे, व्यवस्थित आहे. त्यांचीच कृपा आहे तुमच्यावरती. तुमच्या आईवडिलाची, तुमच्या सासू सासऱ्याची कृपा आहे, हे विसरू नका. सासू सासऱ्या फक्त नावासाठी राहते. तिला पुरीला जन्माला घातलं ना, भ्रूण हत्या होऊन राहिली. भ्रूण हत्या होऊ देऊ नका. महिलावर अत्याचार होऊ देऊ नका. 70% लोक आता महिला आहे, पुरी आहे. 100% से हो पुरुष आहे. उद्या जर हाच प्रकारे झाला, भ्रूण अत्याचार झाली तर उद्याला आमच्या नातवंडांनी लग्न कोणाशी करावं हा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून भ्रूण हत्या होऊ देऊ नका. पतीसोबत झगडा, भांडणं करा, सासू सासऱ्याची भांडणं करा, पण आपल्या मुलीची भ्रूण हत्या होऊ देऊ नका. पोलीस स्टेशनमध्ये जे आम्हाला फोन करा, आम्ही येतो. बिलकुल मंडळ तुम्हाला सहकार्य करा. मुलींना मोबाईल घेऊन द्या, पण त्या मोबाईलचा उपयोग करत आहे का सदुपयोग करत आहे, दुरुपयोग करत आहे याच्याकडे लक्ष द्या. कोणत्याही मुलीनं कोणत्याही मुलांनी असे वाईट कृत्य करू नका ज्याच्यामुळे तुमच्या आईवडिलाची मान, तुमच्या आईवडिलाची नाक कपली नाही पाहिजे. याच्याकडे विशेष लक्ष द्या. नाही तर माझ्याकडे अनुभव खूप आहे. 15-15, 16-16 वर्षाच्या मुली, 17-17 वर्षाचे सेवक मुलं का करत आहे का नाही करत आहे मला माहिती आहे. म्हणून आपण याच्याकडे आपण विशेष लक्ष द्यावं. मुलींनी आणि मुलांनी बिलकुल मित्रासारखे राहा. मुलांनी बापानी मित्रासारखे राहा. मुलींनी आपल्या आईसोबत मैत्रिणीसारखे राहा. कोणत्याच गोष्टी लपवू नका. सांगा त्यांना. काय होते 20 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत त्या पोरीला पोचल्या जाते, नोकरी लावली जाते. 4 दिवसाच्या पोरगा येते आणि मायबापाने सोडून चालली जाते आणि मायबापाच्याच नावाने रिपोर्ट टाकून देते. याच्यामुळे मायकोण नुकसान होणार आहे. म्हणते बापा सांगा. अरे एवढं शिकवलं कशा करता शिकवलं त्या पोरीला? काही लोक म्हणते की या मार्गामध्ये IPS ऑफिसर पाहिजे,
पोलीस डिपार्टमेंटमध्ये पाहिजे विक्रम दादा आहे, हा SP झाला पाहिजे, DSP झाला पाहिजे, बरोबर आहे. पण आपल्या लोकांमध्ये पाय ओढणारे बी लोक खूप आहे, पाय बी ओढते. बालाजी नंदनकर साहेबाची मुलगी अनेकामध्ये गेली, MBBS डॉक्टर झाली, तिला बक्षीस मिळालं. त्या बक्षीस याच्यामध्ये आमच्या पदाधिकारी त्याची अशी त्याची केली, रडले हो, ढळाढळ रडला ते बालाजी नंदनकर साहेब. देशमुख साहेब होते, आम्ही आश्रममध्ये उतरलो ना, रडले. इतके काही लोक बिलकुल बेकार थर्ड क्लास लोक आहे. माझी जवाई आहे, IRS केंद्रामध्ये आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस डेप्युटी कमिशनर आहे. का मिळते हो? किती दिलं बाबांना? सांगू शकत नाही एवढं दिलं आहे, तुम्हालाही दिलं आहे. फक्त त्याची तुम्हाला काही नाही, त्या तत्वशब्द नियमाच्या आधारे तुम्हाला जोपासना करणं आहे. आणि म्हणून आज त्या ठिकाणी तुमचे तिळसंक्रांतीचे जे कार्यक्रम सुरू आहे तुमचे चालू राहू द्या, संमेलनं चालू राहू द्या. परंतु जे लोक मार्गाच्या विरोधामध्ये, मंडळाच्या विरोधामध्ये दिवसांनी कार्यक्रम करतात, अशा लोकांपासून आपण सावध राहावं. याकरता या मार्गदर्शक प्रभाकरची मुळे मार्गदर्शक याच्या पहिले नाव घेतलं नाही, आता घेऊन राहिलो. शेवटी यांच्या सहकार्याशी राहून असे संमेलन घ्यावं, मंडळाला आमंत्रित करा, एवढंच बोलतो. आणि एक अपेक्षा आहे आमची की आपण असंच दरवर्षी आम्हाला सेवक संमेलनामध्ये बोलवावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि तुम्ही स्वतः या संमेलनामध्ये यावं, असा प्रेम तुमच्या आमच्या सदैव राहावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि नवीन वर्ष आता आपल्यासाठी संपूर्ण दिवसच नवीन राहते, काही जीवन राहतच नाही. तुमच्या जीवनामध्ये, संपूर्ण जीवनामध्ये चांगलं योग मिळावा, कामधंद्यामध्ये योग मिळावा, शिक्षणाच्या मुलामुलींना चांगला त्यांच्या शिक्षणामध्ये योग मिळावा. परंतु अभ्यास करावा लागेल, कर्म करावं लागेल. शेतकरी बांधवांना ज्याचे नुकसान झालं आहे त्या शेतात त्याची भरपाई मिळून शासनाने द्यावी अशी भगवंताचरणी, बाबाचरणी, मातोश्रींना प्रार्थना करतो. आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक आहे त्यांना चांगला भाव मिळावा असे भगवंताचरणी, बाबाचरणी, मातोश्रीचरणी प्रार्थना करतो. आणि शाखा उमरेठ ही शाखा प्रगतीपथावर जावी अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपण बोलावलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि आपल्या सर्वांची रजा घेतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार.